नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 14 व 25 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. 14, 15, 16 असं 3 दिवसांचं आपलं बाकी होतं बघा, तर एक एक दिवस आपण असा कव्हर करूयात. सो आज 25 बरोबर 14चं पण महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट MCQ बुकला तुम्ही जो काही रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हा त्याच्यासाठीचा पोस्टल नंबर आहे बघा, 8446430119. आणि बाकी ऑनलाईन पण ते अवेलेबल आहे. बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की नेमकं नाशिकमधलं 28 तारखेचं जे सेमिनार आहे ते कुठं होणार आहे. तर हा ॲड्रेस आहे बघा नाशिकचा, इंदुमती प्लॉट नंबर 12, कलानगर, चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक. युनिक अकॅडमी जे आहे तर तिथं होणार आहे बघा, सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता. सो तुम्ही तिथं भेटू शकता नाशिकमध्ये. आयरेड नावाचं ॲप आलेलं आहे बघा, आयरेड ॲप. आता अपघात नियंत्रणासाठीचं हे ॲप आहे. IIT चेन्नई या संस्थेने बनवलेलं ॲप आहे बघा हे. आणि तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या 10 शहरांमध्ये आयरेड या मोबाईल ॲपच्या मदतीने अपघात नियंत्रणाचा महत्त्वदर्शी जो काही प्रोजेक्ट आहे तो उभा केला जाणार आहे. आता एवढंच लक्षात ठेवा की आयरेड जे आहे तर ते कशाशी संबंधित आहे, तर अपघात नियंत्रण. आणि हे कुठल्या याच्या बेसिसवर आपण आणलं, तमिळनाडूच्या बनवलेला आहे IIT चेन्नई. तर तो तमिळनाडूमध्ये हा प्लॅटर्न जो आहे तो वापरला गेला, त्याचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आल्यामुळे आपण पण त्याला वापरतो आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये समाविष्ट महाराष्ट्रातली शहरं कुठली कुठली आहे. नागपूर आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे, पालघर आहे, पुणे, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, यवतमाळ. सो एवढ्या शहरांमध्ये आयरेड ॲप जे आहे ते वापरलं जाणार आहे. आयरेड ॲपच्या बाबतीमध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की हे ॲप वर्क कसं करतं, तर याला स्थानिक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी RTO आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी जोडलं जातं. अपघात होताच घटनास्थळी प्रथम पोहोचणारे जे पोलीस आहेत त्यांना अपघाताची माहिती तेथेच ॲपमध्ये अपलोड करावी लागते. आणि त्याच्यामुळे काय होतं की नेमकं कशामुळे अपघात झालेला आहे, काय गोष्टी आहेत ते वारंवार आपल्या समोर येऊ शकतात. म्हणजे सिम्पली जर एखादा टिपिकल स्पॉट असेल की जिथं वळण चुकीचं आहे, रस्त्याचं टेक्निकल बाबी तिथल्या काही गडबड असतील, किंवा एकंदरीत लोकांचं तिथलं बिहेवियर, ह्या सगळ्या गोष्टी मग तिच्यातून तुम्हाला कळतील आणि मग तिच्यामधून अपघाताचे दोष दूर करता येतील, परिणामी अपघात पण कमी होतील. तर या कल्पना ज्या आहेत त्या आयरेड ॲप निर्मितीच्या मागं आहेत. तर ती एक बाब लक्षात ठेवा, आयरेड ॲप अपघात आणि त्यासंबंधी. डॉक्टर राणी बंग जे आहे यांचा लॅन्सेटकडून सन्मान करण्यात आलेला आहे. आता डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना तुम्ही ओळखत असालच. महिला प्रजोत्पादन आरोग्य क्षेत्रातलं जे काही त्यांचं कार्य आहे त्याच्यासाठी लॅन्सेटने त्यांचा सन्मान केला आहे. लॅन्सेट हे जागतिक स्तरावरचं आघाडीचं वैद्यकीय नियतकालिक आहे. महाराष्ट्रातल्या गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम भागातल्या लोकांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं कार्य डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी केलेलं आहे. सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ सर्च. ओके, तर हा जो प्रोजेक्ट आहे सर्चमध्ये बरेचसे स्टुडंट, आता काही स्टुडंट आपलेही तिच्यामध्ये गेले होते बरं का काही दिवसांसाठी. सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ सर्च या संस्थेची स्थापना डॉक्टर अभयबन आणि राणी बंग यांनी केलेली आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलामुलींना लैंगिक शिक्षणासाठी त्यांनी केलेलं काम जे आहे ते भारतासह जगातल्या इतर देशांसाठी सुद्धा आदर्श आहे असं लॅन्सेटने म्हटलेलं आहे. 18 ते 26 वर्षीय विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रेम, मोह, बेजबाबदार लैंगिक वर्तन, त्यातल्या समस्या, व्यसनाधीनता या विषयांवर मार्गदर्शन सर्चच्या माध्यमातून केलं जातं. तर ते एक लक्षात ठेवा. कृष्णविवरामध्ये जे प्रकाशीय ज्वालेचा शोध आहे तो घेण्यात आलेला आहे. BS लॅसिरेटी नावाचं कृष्णविवर आहे बघा, तिच्यामध्ये प्रकाशीय ज्वाळा भारतीय खगोल वैज्ञानिकांना दिसलेल्या आहेत. भारतीय सायंटिस्ट जे आहेत त्यांनी या प्रकाशीय ज्वाळा ज्या आहेत कृष्णविवरातल्या ब्लॅक होल तिच्यातल्या शोधलेल्या आहेत. आता या ज्वाळांमुळं काय होणार, एकतर तुम्ही त्याचं वस्तुमान ठरवू शकता कृष्णविवराचं, प्रकाशाच्या स्रोताचा तुम्हाला मागोवा घेता येऊ शकतो असं विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलेलं आहे. आता कृष्णविवरांच्या जाळांमध्ये भारित कणांचे प्रवाह असतात, म्हणजे चार्ज पार्टिकल्स असतात तिच्यामध्ये, ते प्रकाशाच्या वेगाने प्रवेश करतात 3 × 10⁸. त्यामुळे या ज्वाळा विश्वातील प्रकाशमान घटक मानल्या जातात आणि त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो मग आपल्याला येत्या काळात फायदेशीर ठरू शकतो. BL लॅसिरिटीमधल्या ज्या ज्वाळा आहेत त्या 10 दशलक्ष प्रकाश वर्ष दूर अंतरावर असून
तिच्यातल्या 50 ज्वाळा ज्या आहेत त्या लहान दुर्बिणीच्या मदतीने दिसू शकतात. आता होल अर्थ ब्लेझर टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय गटाने त्यातल्या 3 ते 4 ज्वाळा शोधलेल्या आहेत. संपूर्णानंद दुर्बीण जी आहे नैनिताल येथे, तेथून ही ज्वाळा स्पष्टपणे दिसलेली आहे. सो संपूर्णानंद दुर्बीण कुठं आहे? नैनिताल. हा पण एक सिंपल MCQ इथं आपला तयार होतो आणि तिच्यामधूनही या ज्वाळा दिसलेल्या आहेत. तर सिंपली ज्वाळांमधून एकंदरच विश्वाची उत्पत्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. ब्लॅक होल जे आहे त्याच्यावरचं संशोधन जे आहे ते आजकाल है ना बरंच चर्चेत असतं. त्याच्यामुळे एकंदरीतच ब्लॅक होल संबंधीचं बेसिक जे आहे सायन्समधून ते तुम्ही करून घेणं की ती ग्रॅव्हिटी आणि ते कशा पद्धतीने वर्क करतं. सरदार पटेल स्टेडियम जे आहे त्याचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. आता आपलं जे जानेवारी फेब्रुवारीचं मॅगझिन होतं 2020चं, तिच्यामध्ये याचा बॉक्सच आहे. नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्पचं जे आर्टिकल होतं, तर नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्पच्या याच्यामध्ये ह्या आर्टिकलमध्ये आपण हे घेतलं होतं. तर मोटेरा स्टेडियम असं याचं नाव आहे आणि त्यावेळेस त्याला सरदार पटेल स्टेडियम नामकरण केलं गेलं होतं. सरकारवर याच्यावरून बरीच टीका टिप्पणीसुद्धा होते आहे. अहमदाबाद इथल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं नाव जे आहे ते आता सरदार पटेल स्टेडियमवरून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं. आता पंतप्रधान मोदींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने देशाचे पंतप्रधान म्हणून स्टेडियमला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टेडियमला असलेल्या 2 एंडपैकी एकाचं नाव अदानी एंड आणि दुसऱ्याचं नाव रिलायन्स एंड आहे. तर एकंदरीतच आता तुम्ही समजून घ्या. आणि केवळ मोटेरा स्टेडियमचं नाव जे आहे तर ते नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. क्रीडा संकुलाचं नाव सरदार पटेल असंच असेल. तर हे सरकारने क्लिअर केलं कारण टीका मोठ्या प्रमाणावर याच्यावर होते आहे. आता हे जे स्टेडियम आहे या स्टेडियम संबंधीचा एक बॉक्स आहे तो मी आपल्या टेलिग्रामला तुम्हाला हे करेल की जवळपास 1,20,000 त्याची क्षमता वगैरे जगातलं सर्वात मोठं आहे. ओके. सो सरदार पटेल स्टेडियम किंवा मोटेरा स्टेडियम. तर आता क्रीडा संकुलाचं नाव सरदार पटेलच असेल परंतु स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी असेल. तर हे एक लक्षात असू द्या. महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान जे आहे महाराष्ट्र राबवणार आहे 8 मार्च 2021 पासून. म्हणजेच जागतिक महिला दिनापासून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी. आता हे बघा MCQ करता अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या की इथं म्हटलेलं आहे फक्त ग्रामीण भागातील, सर्व महिलांसाठी नाही, म्हणजे शहरी भागातल्या महिलांसाठी नाही, ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आहे. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या. उद्देश काय आहे? शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ त्यांना मिळवून देणे. अभियानाच्या अंतर्गत खालील बाबींचा समावेश करण्यात येईल. म्हणजे महिलांच्या बचत गटांना प्रदर्शनं तसेच सहकारी आणि मोठ्या मॉलमध्ये उत्पादन विक्रीची संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे त्यांची जी काही बचत गटांची उत्पादनं आहेत ती गेली पाहिजेत समोर. महिलांचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे त्याच्यासाठी शेत दोघांचे म्हणजे 7-12वर पतीपत्नीचं नाव, घर दोघांचे नमुना नंबर 8वर पतीपत्नीचं नाव लावणं. सो बेसिकली जे आहे की मालमत्तेमध्ये पत्नीला सुद्धा भागीदार करून घेणे, त्यांचा आत्मसन्मान जपणं हेही याच्यात आहे. महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन करणं, महिलांना व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करणं, उदा तंबाखू असेल, मशेरी असेल, तपकीर असेल. महिलांचे उपजीविकेचे स्रोत जे आहे ते वाढले पाहिजेत. पायाभूत प्रशिक्षण असेल, उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण असेल तर या बाबतीतमध्ये त्यांना तुम्ही कन्सिडर करणं. जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर मेळावे, प्रदर्शनं आदींचं आयोजन करून अभियानाचा प्रारंभ तुम्हाला करता येईल. भारतातले जे काही तुरुंग आहेत त्या तुरुंगामध्ये कैदी, त्यांची अवस्था आणि एकंदर त्याची आकडेवारी द जस्टिस रिपोर्ट 2020नुसार आलेली आहे. देशातल्या तुरुंगांची सरासरी निवास व्यवस्था 117% इतकी आहे. म्हणजे जर तुरुंगाची क्षमता 100 कैद्याची असेल तर प्रत्यक्षात त्यात 117 कैदी आहेत. म्हणजे जसं आपलं MPSC UPSC लायब्ररी असतात ना, अभ्यासिकेत जागा असते 100 लोकांची, ॲडमिशन असतात 150, त्याच पद्धतीने है ना. राज्य, त्याच्यानंतर तुरुंगाच्या क्षमतेत त्या डांबलेल्या कैद्यांचं प्रमाण आणि तिसरं आहे कच्चे कैदी. आता हे कच्चे कैदी काय प्रकरण असतं? कच्चे कैदी म्हणजे असे कैदी ज्यांच्यावर आरोप आहे परंतु गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे पण ते जेलमध्ये आहेत है ना. सो है ना, क्रिमिनल जस्टिस वेब सिरीज तुम्ही बघितलं असतील बघा, ते कच्चे कैदी असतात, तिच्यातले आरोप सिद्ध झालेला नाही परंतु जेलमध्ये आहेत है ना. ॲट द एंड ते बाहेर येतात, बाकीची लोक बाहेर येत नाही, ते आतच असतात. ओके. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 176.5% आहेत बघा तुरुंगामध्ये. तुरुंगाची क्षमता 100 आहे तर 176.5 इतके कैदी तिथं आहेत सरासरी. 70% याच्यातले कच्चे कैदी आहेत. उत्तराखंड 159% आणि याच्यातले 60% कच्चे कैदी. मेघालय 157,
टक्के तिच्यामध्ये तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत आणि 84% कच्चे कैदी. सो कच्च्या कैद्यांच्या बाबतीमध्ये मेघालय टॉपला आहे बघा. कच्च्या कैदीच्या बाबतीत मेघालय 1 नंबरला आहे आणि तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे. मध्य प्रदेश 155% बघा, 54% याच्यातले कच्चे कैदी. आणि महाराष्ट्र जो आहे 153%, 75% तिच्यातले कच्चे कैदी आहेत. ओके. गेल्या 5 वर्षामध्ये कच्च्या कैद्यांची संख्या सतत वाढते आहे. 23 राज्यातल्या तुरुंगांच्या तपशिलातून हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे ग्राफ असा चालला आहे बघा वरती सलग. ओके. लिंडा थॉमस नियुक्ती झालेली आहे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत. सो अमेरिकेने त्यांच्या राजदूतची नियुक्ती केलेली आहे. आणि लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड ज्या आहेत त्या प्रसिद्ध राजनैतिक अधिकारी आहेत. परराष्ट्र सेवेतला अनुभव 4 खंडातला त्यांना आहे आणि त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती अमेरिकेने जो बायडन प्रशासनाने केलेली आहे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या. अंजली भारद्वाज अमेरिकेचा भ्रष्टाचार विरोधी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि अमेरिकेने जवळपास 13 धैर्यवान व्यक्तींची निवड केलेली आहे भ्रष्टाचार विरोधी पुरस्काराकरता. आणि खंबीरपणे लढणारी ही लोकं, तिच्यातली एक व्यक्ती अंजली भारद्वाज भारतीय सतर्क नागरिक या संघटनेच्या संस्थापक आहेत त्या अंजली भारद्वाज. 2 दशकं त्या भारतात माहिती अधिकार कायद्याच्या चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ओळखल्या जातात आणि त्यांना गौरवण्यात आल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटलेलं आहे. म्हणजे जवळपास 20 वर्ष माहिती अधिकार असेल, भ्रष्टाचार असेल, त्याच्या विरोधात त्या काम करतायत. सरकारची पारदर्शकता, नागरिकांचा सक्रिय सहभाग या 2 गोष्टींवर सतर्क नागरिकचा भर असतो. नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फॉर्मेशन या संस्थेच्या त्या निमंत्रक असून त्यांनी भ्रष्टाचार विरोधात लोकपालची संकल्पना मांडण्यात पुढाकार घेतला होता. सो नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फॉर्मेशन या संस्थेच्या त्या निमंत्रक आहेत. भ्रष्टाचार विरोधात लोकपालची संकल्पना मांडण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. आणि व्हिसल ब्लोअर जे काही आहे तर तिच्यामध्ये प्रोटेक्शन ॲक्ट त्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. व्हिसल ब्लोअर कोण असतो? व्हिसल ब्लोअर बघा, शिटी वाजवणारा. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर चुकीचं काम होत असेल, भ्रष्टाचार होत असेल तर त्याबद्दल माहिती देणारी व्यक्ती जी आहे ती व्हिसल ब्लोअर आहे. योजना जर तुम्ही बघितलं तर पश्चिम बंगालमधली एक मायर रान्ना नावाची योजना आहे बघा. आता पश्चिम बंगाल निवडणुका आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथे राहणाऱ्या लोकांना, गरजू लोकांना 5 रुपयात पोटभर जेवण याच्यामध्ये मिळणार आहे. दुपारी 1 ते 2 या 1 तासात ही सुविधा उपलब्ध असेल. सुरुवातीला कोलकाता शहरामध्ये 16 स्टॉलवर ही सुविधा असणार आहे आणि नंतर येत्या काळामध्ये जवळपास 144 वार्ड जे आहेत सगळे तर तिथं मायर रान्ना अंतर्गत 5 रुपयात पूर्ण जेवण मिळेल. त्याच्यानंतर फेडरलिझम अँड इंडियाज ह्युमन कॅपिटल म्हणजे संघराज्य प्रणाली, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे संबंध आणि त्यातल्या त्यात मानव संसाधन याचा विचार करता काय केलं पाहिजे. तर फक्त तुम्हाला मी ह्याच्यातले बेसिक्स सांगतो की काय यांनी सोल्युशन सांगितलेलं आहे. बाकी मग तुम्ही हे आर्टिकल आपल्या टेलिग्रामला वाचू शकता. आता याच्यामध्ये त्यांनी एक म्हटलेलं आहे की एकंदरच सरकारने काय केलं पाहिजे, केंद्र सरकारने राज्य सरकारचा जो काही रोल आहे तो मानव संसाधनात तो ओळखला पाहिजे, तो मोठा आहे ना. आणि त्याच्याकरता त्यांना सगळ्यात बेसिक गोष्ट काय पाहिजे, फिस्कल रिसोर्सेस पाहिजे, पैसा त्यांच्याकडे असला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की राज्यांनी त्यांच्या प्रायोरिटीज रॅशनलाइज करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे कशात पैसे टाकायचे, कशात नाही. म्हणजे जसं कोविड-19मध्ये आपल्याला कळलं की आपल्या उत्पन्नावर झालेला इम्पॅक्ट आणि त्याच्यामुळे आपण कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टींना नको द्यायला. जसं जास्तीची शॉपिंग करायला नको, गरजेची तेवढी केली, भरपूर झाली. त्याच पद्धतीने राज्यांनी स्वतःच्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या क्लिअर कराव्या लागतील, रॅशनल कराव्या लागतील, विवेकाधिष्ठित कराव्या लागतील, जेणेकरून मानव संसाधनासाठी ते जास्तीत जास्त लक्ष देऊ शकतात, संसाधनं देऊ शकतात. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा याच्यात सांगितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची जो बाब आहे की एकंदर ह्या सर्व याच्यात मग ग्रांट इन एड असेल, ऑफसेटिंग टॅक्स असेल तर केंद्राने मग मदत केली पाहिजे. सो एकंदरीतच हे आर्टिकल जे सांगतं तुम्हाला की मानव संसाधन कसं महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये अ डिसेंट्रलाइज अप्रोच अँड स्ट्रॉंग लोकल गव्हर्नमेंट्स कॅन इन्हान्स डेव्हलपमेंट आउटकम्स. मग याच्यातही त्यांना वाटतं की जे काही स्ट्रॉंग लोकल गव्हर्नमेंट आहे, ज्या लोकली म्हणजे बेस लेवलला जर काम झालं तर याच्यातून गोष्टी चांगल्या आपल्या हाती येऊ शकतात. आता सायंटिफिक डिसइंटरेस्ट नावाने हे एक आर्टिकल आहे. मिनिस्टर असतील किंवा पब्लिक फिगर असतील मस्ट नॉट बी सीन इंडोर्सिंग ड्रग्स हुज इफिकेसी इज इन डाऊट. तर हे पतंजलीचं जे कोरोनिल किट आहे ते की त्याचं आता नव्याने आपण ती न्यूज बघितली होती बघा, सरकारने त्याला अनुमती दिली प्रिव्हेंटिव्ह म्हणून.
तर तिच्यामध्ये हर्षवर्धन जे आहेत हेल्थ मिनिस्टर आणि नितीन गडकरी हे दोघं रामदेव बाबांबरोबर स्टेज त्यांनी शेअर केलं होतं. आणि याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला लोक म्हणजे तुम्हाला लोक फॉलो करतात. एखाद्या मिनिस्टरची जी कृती आहे ना, त्याच्यासाठी त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत, करोडो फॉलोअर्स आहेत. आणि इथं मग जे काय आहे की तुम्ही अशा एखाद्या गोष्टीत किंवा अशा एखाद्या औषधाच्या याच्यात अडकू नका ज्याच्यावर ऑलरेडी प्रश्नचिन्ह आहे, डाऊटमध्ये. म्हणजे कोरोनेलनी सगळ्या गोष्टी एकदम सॉर्ट आऊट होतात असं नक्कीच नाही आहे. आता याच्यामध्ये जे होतं की त्यांनी जे काही टेस्ट केलेले आहेत ते जवळपास 95 असिम्प्टोमॅटिक पेशंटवर आहे. आयदर असिम्प्टोमॅटिक आहेत किंवा दुसरं आहे की ते माइल्ड सिम्पटम त्यांना आहे. ओके, माइल्डली सिम्प्टोमॅटिक अशा लोकांसाठी जर तुम्ही करत असाल तर तिच्यातून तुमच्या हाताला खूप काही लागणार नाही. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर वॅक्सिनच्या बाबतीत लक्षात ठेवा. बघा, वॅक्सिनच्या बाबतीमध्ये आता पर 100 वॅक्सिन डोसेस पर 100 याचा जर विचार केला म्हणजे 100 लोकांमागं तुमच्याकडं किती डोसेस आणि त्या सगळ्या गोष्टी, तर तिच्यात इस्रायल टॉपला आहे 87.06. ओके, 2 नंबरला UAE 3 नंबरला UAE आहे. याच्यामध्ये UK आणि US पण खाली आहे बघा, 13-14. आता हे काय परीक्षेसाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला फक्त 100च्या मागं किती डोस आहे आपल्याकडं हे भारताच्या बाबतीत लक्षात ठेवा. जगात भारत 75वा आहे, 0.86 इतकंच आहे. म्हणजे 100च्या मागे एक प्रॉपर डोस पण नाही आहे आपल्याकडं. सो आपल्याला बरंच काम करायचं आहे. फक्त ओव्हरऑल वॅक्सिनेशनमध्ये मग आपण 3 नंबरला जातो. नासाचं जे पॅराशूट होतं त्याच्यात एक गुप्त संदेश त्यांनी पाठवला होता बघा, हा ना, एक रोवर गाडी परसिवरन्स या बग्गीसारखी गाडी जी आहे मंगळावर त्यांनी उतरवली नासानी आणि त्याच्यात एक संदेश पाठवलेला आहे, डिअर मायटी थिंग्स. ओके, सो एवढं लक्षात ठेवा, डिअर मायटी थिंग्स नावाचा नासानी संदेश पाठवला. प्रश्न घ्या 23 फेब्रुवारीचे. 2018 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला? मध्य प्रदेश. मुख्यमंत्री प्रवासी श्रमिक उद्यमिता विकास योजना याबाबत बिनचूक विधान निवडा. स्वगृही परतलेल्या स्थलांतरित मजुरांना रोजगार देणे हा उद्देश आहे. बरोबर. महाराष्ट्र शासनाने नाही तर UP शासनाने त्याच्यासाठी 100 कोटीचा निधी दिलेला आहे. फक्त अयोग्य. सोनम वांगचुक लष्करातील जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित केले. 2018चा रमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. दोन्ही बरोबर आहे. अंडी उत्पादनात भारत जगात पहिला नाही आहे बघा, दुसऱ्या क्रमांकावर आहे. चिकन मांस उत्पादनामध्ये भारताचा जगात 4था क्रमांक आहे. सो बरोबर आहे. ओके, ओंकोझो इवेआला या खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या महासंचालकपदी नियुक्ती होण्याच्या पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आणि पहिल्या महिला आहे? WTO. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अंडी उत्पादनाचं पण लक्षात ठेवा, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जम्मू काश्मीरमध्ये आजचे प्रश्न. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराद्वारे 44 गुडविल शाळा चालवण्यात येतात. जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या सर्व गुडविल शाळा काश्मीर खोऱ्यात आहेत. फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. 2020मध्ये चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. 2017 पासून सलग 4 वर्षे चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. फक्त अ बिनचूक, ब बिनचूक, दोन्ही चूक. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील महाराष्ट्राच्या पारितोषिकांबद्दल बिनचूक विधान निवडा. महाराष्ट्राला लाभार्थ्यांच्या तपासणीत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. पुणे जिल्हा हा देशात तक्रार निवारणात प्रथम आहे. अहमदनगर जिल्हा लाभार्थी भौतिक तपासणीत पहिला आहे. फक्त ब. अहमद झाकी यामानी यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. अरब देशांच्या इंधन नीतीचे शिल्पकार म्हटले जाते. ओपेक देशांवर सौदी अरेबियाचा प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले होते. 1962 ते 2021 पर्यंत सौदी अरेबियाचे तेलमंत्री होते. फक्त अबक. माउंट इम्पेरियल ही कोणत्या पक्षाची प्रजाती आहे? मोर, पारवा, पोपट, चिमणी. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.